आणि यानंतर कला विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य दिग्दर्शिका, प्रायोगिक चळवळीत ज्यांचं मोठं नाव होतं त्या विजया मेहता यांचं 92व्या वर्षी निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। विजया मेहतांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टी पोरकी झाली आहे। प्रायोगिक मराठी नाट्यसृष्टीला आकार देण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। नुकताच 4 नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी 91वा वाढदिवस साजरा केला होता आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे। प्रदीर्घ काळ रंगभूमीची सेवा त्यांनी केली आहे। रंगायन या संस्थेमार्फत त्यांनी ही संस्था किंबहुना त्यांनी सुरू करून प्रायोगिक चळवळीत असंख्य नाटकांमधून वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेत। आशय आणि मांडणीचं वेगळं स्वरूप त्यांनी जगासमोर आणलंय आणि एक प्रदीर्घ काळ त्यांनी नाट्यसृष्टीला योगदान दिलंय। 1960च्या दशकात त्यांनी विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची एक मोठी चळवळ मराठी भाषेसाठी सुरू केली। मराठी नाट्यसृष्टीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी या नाट्य चळवळीला बहुआयामी कसं करता येईल यासाठी प्रदीर्घ काळ मेहनत घेतली आहे। हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा काही भूमिका त्यांच्या अत्यंत गाजल्या आहेत। पार्टीसारख्या चित्रपटात त्यांची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती। त्यांनी दिग्दर्शित केलेले पेस्तनजी आणि रावसाहेब हे चित्रपट ट्रेडमार्क समजले जातात। असंख्य नाटकं, अजब न्याय वर्तुळाचा, 1-0 बाजीराव, कलियुग, पेस्तनजी, विशेषतः हमीदाबाईची कोठी या नाटकाची तर बराच काळ चर्चा रंगभूमीत पाहायला मिळाली होती। त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं आणि आज 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। विजयाबाई मेहता यांच्या रूपाने मराठी प्रायोगिक रंगभूमीवरचा एक दीर्घांक आज संपलाय।